चला आराध्याचा चालू आहे अभ्यास आणि आता वाजलेले आहेत 8:30. तिकडं झालेली देवपूजा. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. मी आले इतक्यात हॉटेल चालले तिकडं. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. इकडे सोनबाई. तर चला इकडे सोनबाई. तर छान अशी रेसिपी. तर खिचडी भात झाला आहे. सोनबाईने छान खिचडी भात केला आहे. त्याच्यासोबत आपल्याला छान असं आज मंचुरियन बनवायचं आहे सोयाबीनचं. चला आता किचनमध्ये. हा ना करते ना. आराध्य म्हणतोय हा का किचनमध्ये. चला सोनबाई भात इकडे कांदा. चला खिचडी भात झाला आहे. आता कुकर बंद केला. तर इथं सोयाबीन. तर सोयाबीनचे 2-3 प्रकार आहे बरं का. खूप मोठी पण असते आणि याच्यापेक्षा खूप छोटी पण असते. तर मी मध्यम घेतली आहे. आता आपल्याला ही गरम पाण्यात थोडं मीठ टाकून उकळून घ्यायची आहे. थोडी शिजवून घ्यायची आहे. इथं सोयाबीन आणि पाणी. थोडं पाणी टाकलं आहे मी घेतलं आहे आणि मीठ टाकून घेतलं मी आणि छान मिक्स करून घ्यायचं. हे थोडं वाफून देऊ. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. तर यासाठी काय काय मसाले लागणार आहे, कुठले कुठले पीठ. तर बघा इथं सोयाबीन आपली छान झाली सॉफ्ट. एकाशी हे करून बघायची. गॅस बंद करते. चला इथं 2 टमाटे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 शिमला मिरची तसं धुवून घेतलं. आता आपल्याला याचे चौकोनी काप करून घेणार आहे मी. याचे बारीक भाज्यांचं असं कट करून घेते मी. आपल्याला बी नाही लागणार आहे. सोयाबीन मी थोडी निथरट ठेवली. पाणी टाकून आपल्याला अशी पिळून घ्यायची. तर चला इथं सोयाबीन मी पिळून घेते. टाकून घ्यायची. आपल्याला जेवढे बनवायचं आहे तेवढं. भाजीचा छोटा चमचा तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण, लाल तिखट, थोडा गरम मसाला. इथं मिक्स करून घ्यायचं सगळं. आता इथं तुम्हाला चायनीजचं काही वापरायचं असेल तर वापरा. असं थोडं टॅप टॅप करून छान. आणि कलर वापरायचा असेल तर कलर पण वापरा. पण मी नाही कलर वापरणार कारण माझ्या लाल मिरचीला छान कलर आलेला आहे. चला इथं छान मिक्स करून घेतलं. तर बाजूला बघा तेल तापत ठेवलं आहे मी. इथं आता तळून घेऊन एक एक सोयाबीन टाकायची. छान झालंय. आता आपल्याला तळून घ्यायचे. छान आलटी पलटी करून तळून घ्यायचंय. कलर छान आला. चला बघा तुम्हाला आवाज दाखवते. किती कुरकुरीत झालंय. छान झाले. सॉफ्ट एकदम. आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत. तर बघा आवाज. चला इथं सोयाबीन चिल्ली छान झाली कुरकुरीत आणि कलर बघा छान आलाय. भज्यांसारखे दिसते. असं तळून बघा आवाज. याच पद्धतीनं आता बाकीची पण मी तळून घेते. आणि साधे सिंपल छान असं घरगुती मुलांना करून दिलं तर. सध्या कसं आहे मार्केटचं विश्वास ठेवायला असं नको. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अजून बाकीची करायची आहे. चला इथं कॉर्नफ्लॉवर घेतलंय मी थोडंसं. इथं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं थोडं हे करून घ्यायचं आहे. मंचुरियन छान तळून झाले. सॉरी सोयाबीन छान झाली सगळी तळून. तुम्हाला आवाज पण दाखवला. आता आपण याची तयारी करू ग्रेव्हीची. तुम्हाला आवाज दाखवते. तर बघा
कुरकुरीत झाले मस्त एकदम. तर नक्की करून बघा. चला आता आपण थोडे फ्राय करू. चला इथं लसूण, बारीक कट केलेला लसूण, हिरवी मिरची कट केलेल्या थोड्या मोठ्या कट करायच्या, घ्यायचं. कांदा छान मिक्स करून घ्यायचं सगळं. आपल्याला भाज्या थोड्याच हे करायच्या आहे, शिजू नाही द्यायच्या, थोडा क्रंचीपणा आला पाहिजे. टमाटर करून घ्यायचं इथं. टोमॅटो केचप 2 चमचे, पोहे खायचे 2 चमचे, चिली सॉस, सोया सॉस आहे 1 चमचे करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकायची थोडी, घेते मी. हवा असेल तर ग्रेव्ही थोडी अजून. साहित्यामध्ये छान असं सोयाबीन मंचुरियन बनवलं आहे आणि कलर पण बघा किती छान आला आहे. कुठलाही कलर आपण वापरलेला नाही आहे. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. झालेली छान सोयाबीन चिल्ली तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. थोडीशी अशी सुकी ठेवली आहे तर तुम्हाला मी आवाज दाखवते. तर बघा असं छान कुरकुरीत झाली आहे आणि ही थोडी ग्रेव्हीमध्ये केली चिल्ली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा. खूप छान झालेली आहे घरच्या साहित्यात. चला या सोयाबीन चिल्ली खायला. मस्त झाली एकदम. नक्की करून बघा. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. पण कुठलाही कलर वापरलेला नाही आहे. चला बाय. पुन्हा छान छान रेसिपी घरच्या घरी करा, मुलांना खाऊ घाला. चला बाय. पार्सल मंचुरियन आणलं आहे पोरांनी, त्याची चटणी. आणि मी म्हटलं मला नाही आवडत मंचुरियन तर मी माझ्या स्वतःसाठी छान असं सोयाबीन चिल्ली बनवते. तर बघा किती छान झाले. कलर पण खूप छान आला आहे. तर चला या जेवायला. तुम्हाला फक्त फरक एवढा दाखवला की घरी थोड्या याच्यात आपण किती करतो मुलांना, पण यांना मंचुरियन आवडतं, मला नाही आवडत. तर बघा कसा डार्क कलर आहे खूप. तर आपण इथं काही विनेगर वगैरे वापरलेलं नाही आहे, घरच्या साहित्यात छान बनवलं आहे. आणि हे थोडे साधे ठेवले तर याचा आवाज तुम्हाला दाखवला आहे मी. हे पण छान झाले बघा इकडं. हे आपण थोडे फ्राय केलेले. आणि आज छान मेनू असा खिचडी भात होता म्हणून मग मी मंचुरियन बनवले. हे सोयाबीन चिल्ली आणि पार्सल मंचुरियन. तर चला या जेवायला. इकडं सुनबाई जेवती आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा. घरच्या साहित्यात होती. तर चला सगळ्यांना शुभ रात्री, गुड नाईट. तर चला या जेवायला.